नमस्कार, माझं नाव पल्लवी जोशी. माझं प्राथमिक शिक्षण माझ्या आजोबांकडे झालं, पंडित गजाननभाऊ जोशींकडे. आणि नंतर माझे बाकीचे शिक्षण मधुकर जोशी माझे जे काका आहेत त्यांच्याकडे झाले. सोनिक ऑक्टेव्स बरोबर पहिला जो माझा पहिला एक्सपिरियन्स होता तो एक अतिशय एनरिचिंग एक्सपिरियन्स होता. त्याचं कारण असं झालं की सुरुवातीला अनेक कार्यक्रम होत होते पण सीडी नव्हती. आणि पहिला जेव्हा जो ब्रेक मिळाला आणि ही जी सीडी सोनिक ऑक्टेव्स एस्पेशली राजेंद्र वैशंपायांनी आम्हाला अप्रोच करून त्यांनी पहिलं सांगितलं की तुम्ही पाठवा तुमचं आणि आमच्या पॅनलमध्ये आम्ही ऐकून डिसाईड करू, तेव्हा पाठवली होती. आणि वेन इट गॉट ॲक्सेप्टेड तेव्हा खूप आनंद झाला. आणि मग पहिला सीडी अल्बम रिलीज झाला, रायझिंग स्टार्स. हा जो एक्सपिरियन्स आहे त्याचा ॲडव्हान्टेज मला खूप झालेला आहे. एस्पेशली प्रोग्राम्समध्ये आम्ही जेव्हा कार्यक्रम परफॉर्मन्स झाल्यानंतर लोकांची अपेक्षा असते की काही एखादी सीडी अवेलेबल असेल तर त्यांना ते रिकॉल किंवा बेसिकली त्यांना ते ऐकण्यासाठी जास्त आवडतं. आणि एखादा आर्टिस्ट जर का चांगला आवडला असेल तर तो आर्टिस्ट आणखीन त्यांच्याकडे सतत ठेवून देण्यासाठी त्यांना एक सीडी हे एक सगळ्यात इम्पॉर्टंट माध्यम आहे. तर एखादी कमर्शियल सीडी एखाद्या आर्टिस्टसाठी असणं, स्पेशली अन आर्टिस्ट हु इज व्हेरी न्यू आणि हु इज नॉट एस्टॅब्लिश, पण त्या एस्टॅब्लिश होण्यासाठी त्याला पहिला प्लॅटफॉर्म काय असतो तर तो सीडी असतो. आणि ही कमर्शियल सीडी मला जो सोनिक ऑक्टेव्सने ज्यांनी ॲडव्हान्टेज दिलेला आहे तो अतिशय मौल्यवान. इट इज व्हेरी व्हॅल्युएबल इन द सेन्स आज लोकांच्याकडे अप्रोच करताना एखादी कमर्शियल सीडी मी जर का माझी ही सोनिक ऑक्टेव्सची पाठवली तर त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्याची क्वालिटी, साऊंड क्वालिटी बघतात, त्याचा परफॉर्मन्सचा एक मे बी 45 मिनिट्सचा परफॉर्मन्स असेल तर त्याच्यामध्ये कसं प्रेझेंटेशन झालंय हे एखाद्या कमर्शियल सीडीमध्ये डेफिनेटली तो एक एज मिळतो एखाद्या आर्टिस्टला. आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल टू मिस्टर राजेंद्र वैशंपायन. वन ऑफ द मेजर रिझन इज अनेक कमर्शियल सेटअप्स असतात पण इथे जे कॉर्डियल काइंड ऑफ रिलेशन आहे त्यांच्याबरोबरचं, त्यांचा आर्टिस्टशी त्यांचा जो द वे ही ट्रीट्स द आर्टिस्ट, त्यांचा रेकॉर्डिंगमधलं ज्ञान, दॅट इज व्हेरी क्रुशियल. त्यामुळे मी असं म्हणेन की मी बऱ्याच ठिकाणी रेकॉर्डिंग्स करते तेव्हा लक्षात येतं की जो रेकॉर्डिंग इंजिनियर असतो त्याचं जर का नॉलेज नसेल गाण्यातलं तर एडिटिंगमध्ये त्याला खूप वेळ द्यावा लागतो आणि आर्टिस्टला पण इन्व्हॉल्व करावं लागतं. पण इथे ॲज आर्टिस्ट मला अजिबात इन्व्हॉल्व व्हायची गरज नाही पडली, कारण स्वतः राजेंद्र वैशंपायांनी स्वतः सगळं केलेलं आहे. ही एक बाब झाली. आणि सेकंड म्हणजे ॲज फार एज मार्केटिंग ऑफ दी सीडीज आर कन्सर्न, त्यांचा जो प्रोसेस आहे त्यांनी ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतात, मी म्हणेन असं की हा एक मला सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज होता की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ते जेव्हा ट्रॅव्हल करतात आणि अशा लोकांपर्यंत पोहोचू शकतात जिथे मी अजिबात अजून पोहोचलेले नाही. त्यामुळे हा एक बेनिफिट आहे मला की सोनिक ऑक्टेव्सने अशा लोकांपर्यंत मला असं आर्टिस्ट म्हणून पोहोचवलेलं आहे की ज्यांना गाणं ऐकण्याची हौस आहे, आवड आहे, पण ऐकण्याची संधी मिळत नाही कारण आमच्या तिथे कधी कॉन्सर्ट झाले नसते. ही इज अन एक्सप्लोरिंग पर्सन. ते एकाच ठिकाणी थांबत नाहीत. म्हणजे सीडी रिलीज झाली त्याच्यानंतर ही इज ट्राईंग टू फाइंड आउट सम न्यूअर अव्हेन्यूज फॉर एन आर्टिस्ट टू रीच आउट टू दी मासेस, विच इज व्हेरी व्हेरी बेनिफिशियल. आणि मी असं म्हणेन की द होल प्रोसेस इज सो ट्रान्सपरंट राईट फ्रॉम रेकॉर्डिंग. म्हणजे मनी हा आस्पेक्ट आर्टिस्टला कदाचित काही ठिकाणी म्हणजे आवश्यकता पडत नाही त्या भागाचा विचार करायचा, कारण आर्टिस्ट म्हटल्यावर परफॉर्मन्स आणि सीडी आणि लोकांनी अप्रिशिएट करणं हीच इन्व्हेस्टमेंट असते. पण इवन ॲज फार एज मनी पार्ट इज कन्सर्न, मी म्हणेन की सोनिक ऑक्टेव्स आणि स्पेशली राजेंद्र वैशंपायन इज सो व्हेरी ट्रान्सपरंट. राईट फ्रॉम डे वन त्यांनी जेव्हा माझ्याकडनं एक लिगल एक डॉक्युमेंट केलं होतं आणि त्यांच्या ज्या टर्म्स आणि कंडिशन्स होत्या त्या शेवटपर्यंत त्यांनी कम्प्लिटली म्हणजे त्यांनी फुलफिल केलेले आहेत. असे खूप कमी लोक असतात की जे यंग आर्टिस्टमध्ये पोटेन्शियल बघून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी स्वतःला खूप लकी समजते की मला सोनिक ऑक्टेव्सने अशी संधी दिली आणि माझं रेकॉर्डिंग केलं.